नमस्कार, मी सौ निर्मला अपशिंगेकर। आज आपणास ज्वारीच्या लाह्याची भेळीची रेसिपी सादर करीत आहे। ज्वारीचे लाह्या घेणे, थोडं फरसाण घेणे, कोथिंबीर घेणे, बारीक चिरून कांदा घेणे, टमाटा सुद्धा बारीक चिरणे, खारेदाणे थोडे घेणे आणि पुदिना कोथिंबीर घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते। परत मिरच्याची पेस्ट थोडं पाणी घालून बारीक करून घेणे, परत गूळ घेणे चवीपुरतं आणि मीठ घेणे, लिंबू घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते। आता आपण प्रथम सगळं मिक्स करून घेऊ। टमाटा, कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि फरसाण आणि गूळ आपलं बारीक चिरून घेणे, गूळ पण ह्यातच मिसळणे। गुळामुळं छान चव येते। आता आपण ज्वारीचे लाह्या घालत आहोत। मग त्याच्यावर थोडं लिंबू पिळणे, लिंबामुळे त्याला खूप छान चव येते। मग थोडं मीठ घालणे, चवीपुरतं अगदी किंचित मीठ घालू शकता। आणि मिरच्याची पेस्ट तुम्हाला तिखट पाहिजे असलं तर थोडं जास्त घाला, कमी तिखट पाहिजे असलं थोडं कमी घालणे व सगळं एकत्र कालून घेणे। अगदी खूप चविष्ट भेळ होऊ शकते। खारेदाणे घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते आणि खायलाही खूप छान लागतं। फरसाणमुळे अगदी कलरफुल दिसत आहे। टमाटा सुद्धा त्यात अगदी लाल दिसतं, पांढरा लाल। भेळ मुलांना खायला खूप छान लागते। अगदी झटपट होणारी भेळ आहे। आता आपली भेळ तयार आहे। चटपटीत भेळ तयार आहे। माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।